माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके माझ्यासोबत आहेत. दादा TV9 मध्ये स्वागत आहे. चेहऱ्यावर एक वेगळी नाराजी दिसते तुमच्या. कोच चेहऱ्यावर नाराजी वगैरे काही नाही आहे. तुम्हाला कशामुळे वाटतं ते तुम्हालाच माहिती, पण मी नाराज काही नाही आहे. आता काय प्रत्येक ठिकाणी पदं मर्यादित असतात, मागणी जास्त असते, त्याच्यामुळं नेत्यापुढेही प्रश्न असतोच. कुठंतरी एक सिनियरिटी, मागे ज्या घटना घडल्या जाळपोळीच्या त्याच्यातून बाहेर पडला, एक अपेक्षा होती तुमच्या सर्व समर्थकांना. त्या अपेक्षावर पाणी फिरलं असं वाटत नाही? नाही, आता तो निर्णय आपल्या बाजूने लागला नाही. त्यांनी वेगळा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. आता पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्य म्हणायचा असतो नेहमी. त्याच्यामुळं आपल्या जरी अपेक्षेवर पाणी फिरलं असेल तरीसुद्धा पक्षाचा निर्णय तो अंतिम आहे. त्यामुळं काही नाराजी व्यक्त करण्याचं काही कारण नाही. तुमच्या सरकारमधला पहिला अधिवेशन, काल तुम्ही तिथे दिवसभर होता, मात्र रात्री निघून तुम्ही तुमच्या मतदारसंघात आला, त्यामुळे की वेगळी चर्चा सुरू आहे की थेट घरी आल्यामुळे. नाही, तसं काही नाही आहे. ह्या अधिवेशनामध्ये सरकारी कामकाज सोडून काही विशेष असं नाही आहे. प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी नाहीत. त्यामुळं तसं रेग्युलर अधिवेशन नाही आहे. फक्त पुरवणी मागण्या आणि विधेयकं ह्याच्यासाठी हे अधिवेशन आहे. त्याच्यामुळं काही फार मला तिथं थांबणं काही गरजेचं वाटलं नाही, म्हणून मी आलो. या सर्व नाराजी नाट्यानंतर अजित पवारांशी काही तुमची बातचीत झाली, वार्तालाप झाला? माझी काही भेट नाही झालेली, माझी काही चर्चाही झालेली नाही. तुमचंच नाही, मात्र छगन भुजबळ असतील, त्यांनाही मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. आता हे पहा, पक्षाने जो काही निर्णय घेतला आहे तो पक्षहिताचाच आहे असं समजून सगळ्यांनी वागलं पाहिजे. आता आपल्या वैयक्तिक नाराजी व्यक्त करून पक्षाचं नुकसान करण्यामध्ये काही अर्थ नाही, असं माझं मत आहे. अनेक वेळा तुम्ही भाषणात बोलून दाखवलं की माझी शेवटची टर्म आहे. मग शेवटची टर्म, तुमची सिनियरिटी, सलग 8 वेळा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलाय, 40 वर्ष तुम्ही निवडून येत आहे. असं वाटलं नाही कुठंतरी तुम्हाला डावललं गेलं? नाही, पहिल्यांदा तर मी 5व्यांदा आमदार झालो आहे, 8व्यांदा नाही. म्हणजे आता 20 वर्ष माझ्या आमदारकीला पूर्ण झालेली आहेत. आणि सिनियरिटी आणि जी काही जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यामुळं मला संधी मिळेल असं वाटत होतं, परंतु पक्षश्रेष्ठींनी वेगळा निर्णय घेतला. त्याच्यामुळं तो निर्णय मान्य करून पुढं जायचं असतं. हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे का पक्षश्रेष्ठीला हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आलं? नाही, ते आता पक्षश्रेष्ठींनाच त्याच्याबद्दल तुम्ही विचारा, मी काही सांगू शकत नाही. पक्षश्रेष्ठींना भाग पाडलं का त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला हे फक्त तेच सांगू शकतील, मी कसं सांगू शकणार. आता सगळ्यांचं लक्ष मंत्रिपदावर आहे. कोण पालकमंत्री होईल? तुम्ही ज्येष्ठ आहात पक्षातले, तुम्हाला काही लक्षात आलं असेल? त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं मिळून घेते. पालकमंत्री कोणाला करायचं, कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री कुठल्या पक्षाला जाते, हे निर्णय आता वरिष्ठ पातळीवरच होत असतात. त्याच्यामुळं ते काय आमदारांना विचारून कधी निर्णय होत नसतात. नेते मंडळी त्याच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेतील. आता तुम्ही सिनियर आहात, सिनियरिटीप्रमाणे तुम्हालाही विश्वासात घेतलं पाहिजे. नाही, ह्याच्या बाबतीत घेतलं जात नाही कधी. हे वरिष्ठ पातळीवर काही निर्णय होत असतात, कारण वाटप आहे ते शेवटी. आणि कोणाचे किती आमदार आहेत, कुठल्या पक्षाला किती पालकमंत्रीपद जातात, हे वरिष्ठ पातळीवरच ठरवून ते निर्णय घेतले जातात. त्याच्यातमध्ये काही आमदारांना विचारविनिमय होत नाही सहसा. अनेक अधिवेशनं आम्ही पाहिले, तुम्ही त्या अधिवेशनात सहभाग घेतला आहे, मात्र पहिला असं अधिवेशन आहे की अनेक आमदारांनी तिथं पाठ फिरवले. नाही, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मी माझं येण्याचं कारण सांगितलं की काही फार महत्त्वाचं कामकाज नाही, शासकीय कामकाज, विधेयके आहेत, प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी नाहीत, चर्चा होऊ शकते एका दुसऱ्या विषयावर, परंतु मला म्हणजे त्याच्यापेक्षाही काही कामं महत्त्वाची मतदारसंघात असल्यामुळं मी आलेलो आहे. अजित पवारांच्या पक्षात अस्वस्थता सुरू आहे? नाही, त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही. म्हणजे मला नाही माहिती तसं काही. अस्वस्थता असण्याचं काही कारण नाही आहे. सगळे सिनियरिटी डावलून
युवा आमदारांना नेतृत्व देण्यात आलं आहे. तुम्ही असेल, छगन भुजबळ असेल, जे अनुभवी आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. आता ते पक्षाने घेतलेला निर्णय आहे. पक्षाला तरुणांना संधी द्यावी वाटते, याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. शेवटी तरुणांनाही संधी मिळाली पाहिजे राजकारणात, हाही महत्त्वाचा विषय आहे. कामाच्या अनुभवात तुम्हीही तरुणच आहात. नाही तसं आता आहे शेवटी पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मान्य करून सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे, या मताचा मी आहे. 2.5 वर्षानंतर तुमची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे. 2.5 वर्षाचं भविष्य कोणी पाहिलं आहे? आजचंच महत्त्वाचं असतं. 2.5 वर्षानंतर काय होईल, 3 वर्षानंतर काय होईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे. त्याच्यामुळं पुढं काय होईल ते पाहत राहायचं राजकारणात. तरी पण पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून काही याच्यात बदल होण्याची शक्यता आहेत? नाही, मला काही वाटत नाही तसं काही. मला तसं काही वाटत नाही. निर्णय घेतला आहे, झाला आहे आणि तो मान्य करून पुढं जायचं. नक्कीच निर्णय झाला आहे, याच्यात काही बदल होत नाही. 2.5 वर्षानंतर देखील काही होणार नाही, मी काही ज्योतिषी नाही असं सांगतात. प्रकाशदादांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सावट जरी असला तर ते स्वतः अंतर्मनातून मी नाराज नसल्याचा दावा सध्या तरी करताना पाहायला मिळतात. अधिवेशनाचा आजचा 2रा दिवस आहे, मात्र मतदारसंघातली महत्त्वाची कामं असल्यामुळे प्रकाश सोळंके हे मतदारसंघात आलेत असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.